हो. अरे वा, काय ग झालं का काम तुझं? त्या माणसानं वैताग दिला नाही ना व? काय ग? हा नाही, कुठल्या विश्वात हरवलीस? नाही नाही, इथंच आहे. काय म्हणत होता तुम्ही? माणूस ना तो नाही नाही, चांगला आहे तसा, म्हणजे एवढा पण काय वाईट नाहीये. नाही त्रास दिला त्याने. बघ बर, पहिल्या दिवशी तुझ्या संगतीनं चांगलाच फरक पडलेला दिसतोय की त्याच्यात. हा, तेच तर सांगत होतो मी. चांगल्या माणसाच्या संगतीत माणसाला आपोआप चांगलं वळण लागतेच. भाऊ, अहो आमचा स्टुडिओ असा रेडी केलाय ना आम्ही, एकच नंबर. शाळेची थीम केलीये. अरे वा, हो, आता उद्या मॉकशूट करणार. मग बघा, अशी जोरदार सुरुवात करतो. उत्तम. बरं, तुमचं झालं सगळं? होय, चला. अहो तुम्हाला घ्यायलाच आले होते मी. चला चला. नमस्कार. नमस्कार. या बसा. नाही, नको. बसून मी आपल्या दोघांचाही वेळ घेणार नाही. पण आपण मी कोण काय हे आपण नंतर बोलू. मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. शिक्षण मंडळाकडून देण्यात येणाऱ्या जमिनी याआधी मुजुमदारांना मिळणार होत्या आणि म्हणूनच मी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतो. पण त्या जमिनी आता तुम्हाला मिळाले. सो मला तुमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडेल आणि मी पैसेही घेऊन आलोय. हे इन्व्हेस्ट म्हणजे नक्की काय आहे? इन्व्हेस्ट म्हणजे तुमच्या शाळा उभारणीसाठी आम्ही तुम्हाला भांडवल देऊ आणि त्या बदल्यात तुम्ही तुमच्या शाळेच्या प्रिमायसेस मधील थोडी जागा किंवा बिल्डिंग मधील 2 फ्लोर आम्हाला वापरायला द्यायची. अच्छा, असं आहे तर हो, ठीक आहे. तर मीही आता वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याच बोलतो. हे कधीही होणार नाही, शक्य नाही. ही जागा शासनानं शाळेसाठी दिलेली आहे, त्यामुळे इथं फक्त शाळाच होणार. बाकी इतर कुठल्याही कामासाठी या जमिनीचा 1 इंच तुकडा सुद्धा वापरला जाणार नाही. हे बघा भाऊराव, तुम्ही समाजसेवा जरूर करा, पण त्यासोबतच थोडासा कमर्शियल फायदाही बघितला तर. फायद्या तोट्याचं गणित मांडायला मी काय मुजुमदारांसारखं शिक्षणाचा बाजार मांडलेला नाहीये. अहो पण येऊ शकता तुम्ही. भाऊ, भाई, काय ग, कसल्या टेन्शन मध्ये आहेस? भास्कर, तू येडाय का रे? हा, काय प्रश्न विचारतोयस तू?
टेन्शन मध्ये काय? अरे गेलेल्या जमिनीचं टेन्शन असणार, दुसरं काय कारण आहे वे? असा तोंडासमोर आलेला घास धैर्याच्या बिंडोकपणामुळे निघून गेला. आता धैर्याला झापायची डेअरिंग तर असायला पाहिजे का नाही? हा, त्यामुळेच तर टेन्शन मध्ये आहे नाही का? बरं तिचं तोंड बघायला तिचा लाडका पोरगा इथं घरात असला तर पाहिजे का नाही? होय की घरी नाही मग आहे तरी कुठं? मी ऑफिस मध्ये जाऊन आलो तिथं नाही. बरं साईट व्हिजिट करून आलो तिथं पण नाही. तिथं विचारला येऊन गेलाय का तर नाही. कुठल्या जगात असतोय काय माहित. कसली सभा भरली? हे धैर्य आला ये. कुठे होतास तू? मी जरा कामात बिझी होतो. का? कुठल्या कामात? नाही यांनी सांगितलं तू ऑफिसमध्येही नव्हतास आणि साईटवरही नव्हतास. माझ्याकडे बघ. धैर्य काय विचारते मी? कुठे होतास तू? आणि हे दोघं जे सांगतायत ते खरं आहे का? काय? हो, आणि ते सांगत होते की तुमच्या शाळेचे 2 फ्लोअर द्या तरच तुमच्या शाळेमध्ये इन्व्हेस्ट करू म्हणून. मग तुम्ही काय म्हटला? काय म्हणणार, भाऊंनी त्यांना डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं. का? अहो भाऊ, कशाला नाही म्हणायचं? त्यांनी पैसे दिले असते, आम्ही एखादी शाळा चालवली असती. दीपा उगाच काही पण बडबडू नकोस. भाऊ 1 मिनिट. मी काय बोलायला गेले की तुम्हाला नेहमी काहीतरीच कसं वाटतं? हा, चांगला नाही आहे दुनियेचा. 1 नंबर. काय आहे तुम्ही भाऊ, तुम्ही तुमचं दुकान मांडून मस्त मजा करताय. पण आमचं काय? आम्ही काय करायचं म्हटलं की तुम्हाला प्रॉब्लेम आहे. ज्याला दुकान म्हणतेस ना तू, ती शाळा उभं करायला रक्ताचं पाणी केलंय मी. खूप झटलोय त्यासाठी. त्याला दुकान म्हणताना जीभ असं बोलत कशी शकते तो? भाऊ, भाऊ, तुम्ही या तुम्ही इथे बसा. शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला जरा काय बोलायचं म्हटलं की झालं, गेलं तुमचं बीपी शूट व्हायला. दीपा, तोंडावर जरा. दरवेळी तुम्ही मला शांत करता वा. दुसरं काय करू नका तुम्ही. एक शब्द पण बोलायचं नाही आता. भाऊंनी एवढ्या कष्टानं ती शाळा उभी केली आणि त्याला तू दुकान म्हणतेस? बोलायच्या आधी जरा तरी विचार करायचा होतास. ज्या शाळेला तू दुकान म्हणतेस ना, ती शाळा उभी करताना भाऊंनी फक्त त्यांचा घाम नाही, त्यांचं रक्त पण सांडवलंय तिथं. अगं त्या शाळेच्या एकेका विटेत भाऊंच्या संघर्षाच्या, कष्टाच्या, कौतुकाच्या आठवणी.
तू ज्या शाळेला दुकान म्हणतीस ना, तिथं गोळ्या बिस्किट नाही, तर आपल्या शहराला, आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणारे नागरिक बाहेर पडतात. फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी त्या मुजुमदारांसारखी शाळा नाही उभी केली. कितीतरी गरीब अनाथ मुलांना शिक्षण देऊन स्वतःचं पोट भरण्याचं सामर्थ्य देण्यासाठी उभी केली. त्यामुळे इथून पुढे जर एखाद्या गोष्टीबद्दल माहित नसेल ना, तर त्या गोष्टीबद्दल बोलताना एकदा नाही 1000दा विचार करायचा. आणि तेही नसेल जमत तर तोंड बंद ठेवायचं. कारण परत जर तू असं काय बोललीस तर मी आहे आणि तू आहेस. कारण माझा साधा हिशोब आहे. रिस्पेक्ट दिला तर प्रेम, आणि मास दाखवला तर डायरेक्ट गेली. मग समोरची व्यक्ती ही घरातली असू दे नाहीतर बाहेरची. कारण न्यायात फरक करायचा नाही, ही भाऊंची शिकवण आहे. तेव्हा इथून पुढे बोलताना नीट विचार करून बोलायचं. मी विचारते, कुठे होतास तू? ते एक नवीन साईट सुरू केली आहे ना, सो तिकडे होतो मी, म्हणून यांना दिसलो नाही. कुठली साईट? आम्हाला तर नाही सांगितलं नवीन साईट बद्दल काही. धैर्य निदान आईला तर सांगायचं की रे. सांग की आता, आई स्वतःहून विचारते तर सांग की. कुठली साईट, कुणी दिलंय काम, कुठे आहे ती, नाव काय, काहीतरी सांग की. मी एकतर काम करून एवढं दमून आलोय, त्यात तुम्ही प्रश्नांची फायरिंगच सुरू केली. फ्रेश व्हायचंय मला. थांब थांब. एक महत्वाची गोष्ट तुझ्या कानावर घालायची. आई आता नंतर सांग की, मी आलोच. थांब म्हटलं. सांगितलं ना महत्वाचं आहे. शिक्षण मंडळाकडनं आपल्याला ज्या 6 जमिनी मिळणार होत्या, ज्याच्यावर आपलं प्रोजेक्ट सुरू होणार होतं, त्यात इच्छुक इन्व्हेस्टर जे होते ते आपल्यावर चिडलेत. कारण त्यांची पूर्ण तयारी झाली होती आणि आता आपल्याकडनं ते प्रोजेक्ट बंद होतंय. पुढे मागे पुन्हा जर का त्यांची गरज लागली तर काय तोंड घेऊन जाणार होतो आपण त्यांच्याकडे? हे सगळं करायची काही गरज नाही. आणि मुळात आपल्याला इन्व्हेस्टरची गरजच पडणार नाहीये, तर त्यांच्याकडे जायचा प्रश्नच येत नाही. हे तर तू आता बोलणारच, कारण तुझ्यामुळे ही वेळ आली आहे. माझ्यामुळं? खरं तर मुजुमदारांवर ही वेळ तुझ्यामुळं आली आहे. त्या जमिनी आपल्या हातनं गेल्या ना, त्याच्यासाठी सुद्धा फक्त तू रिस्पॉन्सिबल आहेस दादा, तू. वाह, बघितलं का? आता हा माझ्यावरच उलटा आरोप करतोय. उलटा नाही, सरळ. हे सगळं मुजुमदारांना फक्त तुझ्यामुळं फेस करायला लागतंय. आला मोठा मुजुमदारांचं नाव हातभर झळकवायला. दादा धैर्य, माझ्यावर आवाज चढवायचा नाही. तुझ्यापेक्षा मोठा आहे मी बोलणार.
कारण सगळं तू कारस्थान केलं म्हणून झालंय. अरे थांबा. भाऊ का वैरी आहात तुम्ही. पुन्हा सांगते, झालेल्या गोष्टी उकरून काढायच्या नाहीत. झालं गेलं गंगेला मिळालं. मला पुन्हा पुन्हा तोच विषय या घरामध्ये नकोय, कळतंय. अरे दादा, आई तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो ना. दादा, हे दादा, तुला फ्रेश व्हायचं होतं ना. जा, जरा थंड पाणी घे डोक्यावर, म्हणजे बरं वाटेल. माझा एक प्रश्न होता. विचारा. ते तुम्ही चहा कोणासाठी बनवत होता? अरे हो, हे विचारायचंच राहिलं. तू चहा बनवत होतास? कोणासाठी? चहाची क्रेविंग होत होती आणि मला यांच्याच हातचा चहा आवडतो. मी साईटवरचाही चहा पिऊन बघितला, बट मला काय आवडलं नाही. म्हणून यांना फोन करून चहाची रेसिपी विचारत होतो. अहो मग एवढं काय त्यात? मला बोलवायचं की मी लगेच आले असते ना. हा, मला माहिती होतं की तुम्ही लगेच धावत पळत आला असता, म्हणून मी रिझन नाही सांगितलं ना. कारण काय, बाहेर इतकं ऊन आहे ना, त्रास झाला असता ना, आणि ते मला आवडलं नसतं. हे असं सगळं झालं. मी आलोच फ्रेश होऊन. आत्या ऐकलं तुम्ही धैर्य काय म्हणाले ते? त्यांना माझ्याच हातचा चहा आवडतो आणि वर माझ्या काळजीपोटी लपवलं त्यांनी माझ्यापासून. किती काळजी करतात माझी ते. इश्श. आणि मी उगाच विचार करत बसले होते. लाजलं माझं लाजाळूचं झाड. अगं, आत्ताच एवढी लाजलीस तर लग्नानंतर लाजायला विसरशील. एक नवीनच लटांबर माझ्या मागे लागलाय. तिचा नाद खुळा, ठिणगीचा जाळ खुळा, गपकार करतो या गुलाबी हवार खुळा. हो दुरावते आस पुन्हा, पुकारते साध पुन्हा, बनवा एवढा त्याला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो सुरून एकच होतो या.
भाऊ कसं झालं चहा? आई एकच नंबर झालाय बघ चहा. भाऊ अहो असा एकदम मस्त चहा असं दुखी होऊन थोडी प्यायचा असतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. वहिनी बोलले ती बोलली, तिचं कुठं तुम्ही एवढं मनाला लावून घेताय? राहून राहून मला एकच गोष्ट वाटते सावे, ही दीपा किती वर्ष झालेत आपल्या घरात येऊन तिला. माणूस म्हणून सोड ग, पण साधी सून म्हणून सुद्धा तिला आपल्या घरातले तत्व संस्कार काही कळलेलं नाही. पण कधी कळेल असंही वाटत नाही. कसं आहे, स्त्रियांचा विशेष आदर करणारं आपलं घर आहे म्हणून. मुजुमदारांसारखे विचार किंवा त्यांच्याशी नाती जुळवण्याची हौस असणारी माणसं मी माझ्या नजरेसमोर सुद्धा उभा करत नाही. त्यांच्याविषयी आपुलकी मला कधीही वाटू शकत नाही. मी जर तुझ्या सहवासात राहिलो, तुझ्यासोबत टाइम स्पेंड केला, तर तुझी वाट मला दाखवलीस हे तिच्यावर चालत राहू शकतो. आता मी वैयक्तिक राग धरणारा माणूस नाही, पण कसं आहे, इतकी वर्ष झालीत त्या मुजुमदारांविषयी माझी मतं इतकी ठाम आणि पक्की झालेली आहेत ना की त्यांच्याशी चांगला वाईट कुठलाही संपर्क मी ठेवूच शकत नाही. आणि असं असताना माझ्या जवळचं, माझ्या घरातलं कोणी त्या दिशेला जात असेल तर मग कालवा होणार नाही का माझी? भाऊ कोणी नाही जाणार त्या दिशेला. आणि ही दीपा ही नुसतंच बोलते अहो. तिने जरी जायचं म्हणलं ना तरी तिला तिथं कोण उभं पण करून घेणार नाही. हा तुम्ही नका उगाच काळजी करू. हा तुम्ही तुमची तब्येत सांभाळा.